मित्रांनो, भाज्या लेणीमध्ये आहे आणि भाज्या लेणीतील हे खूप सुंदर असं शिल्प आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. तर सक्क किंवा इंद्र म्हणून या शिल्पाला ओळखलं जातं. माझं जे निरीक्षण आहे या ठिकाणी, तर ते आपण या ठिकाणी आपल्याला काय काय दिसतंय तर ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर ह्या ठिकाणी एक हत्ती दिसतोय, त्याच्यानंतर एक राजा फिगर या ठिकाणी दिसतंय, गळ्यामध्ये हार घातलेला आहे, फुलांचा हार घातलेला आहे. त्याचप्रमाणे पाठीमागे जर व्यवस्थित जर पाहिलं तर पाय दगडून बसलेला, हत्तीवरतीच पाय दगडून बसलेला एक सैनिक असेल किंवा त्याचा सेवक असेल. त्याची जर ही ड्रेसिंग स्टाईल जर पाहिली तर जे फॉरेनर लोक आहेत किंवा ग्रीक लोक आहेत तर त्यांची ज्याप्रमाणे स्टाईल आहे तर ती स्टाईल आपल्याला या ठिकाणी दिसते. त्याचप्रमाणे हातामध्ये एक ध्वज याने पकडलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. त्यानंतर हत्तीने सोंडेमध्ये एक झाड पकडलेलं आहे. त्याचप्रमाणे इकडे जर तुम्ही आला तर काही इथं मनुष्यकृती दिसत आहेत आपल्याला, आणि मनुष्यकृती जर दिसत आहेत तर या ठिकाणी हे एक वृक्ष दिसतंय. पानं सुद्धा खूप वेगळ्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यानंतर हा पार दिसतोय, त्याच्यानंतर हे वृक्षाचं खोड दिसतंय. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण हे जे पाहतोय आपण तर ह्या ठिकाणी आपल्याला एक वाघ दिसतोय. अगदी झेप घेतलेला वाघ या ठिकाणी कोरण्यात आलेला आहे. ह्या जे पट्टे आहेत हे वाघाचे पट्टे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, वाघाचे पाय दिसत आहेत, आणि त्याने एका हत्तीला पकडल्याचं शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. हे पुढच्या 2 पायामध्ये आहे आणि मागच्या 2 पायामध्ये जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर हा वाघ आपल्याला या ठिकाणी दिसतोय. त्याची नखं दिसत आहेत, त्याचप्रमाणे त्या पट्ट्या सुद्धा दिसत आहेत वाघाच्या, आणि हत्तीला उलट पाडलेलं आहे आणि तो त्याला खातोय. हे या प्रकारे आपल्याला इथे पाहायला मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे इथे खाली जर पाहिलं तुम्ही तर इथं 2 मनुष्याकृती दिसत आहेत, परंतु ह्या स्त्री आकृतीला या ठिकाणी घोड्याचा चेहरा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी हा एक हत्ती दिसतोय. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हत्ती आहे आणि हत्तीची सोंड दिसते. हत्ती एक प्रकारे दुःख व्यक्त करताना दिसतोय, कारण की कदाचित या ठिकाणी सुद्धा एक हत्तीचं पिल्लू दिसतंय, त्याचा मृत्यू झालेला आहे, जो वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. त्याचप्रमाणे इकडे जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर इथे एक झाड दिसतंय आणि ह्या वृक्षाला फुलांच्या हारांनी सजवलेलं आहे. वरती आपल्याला छत्रावरी दिसते. त्याचप्रमाणे बाजूला इथं जर आलात तुम्ही तर इथं एक वाद्य वाजवताना हे स्त्री शिल्प दिसतंय. तबला किंवा त्या प्रकारचं एक वाद्य आपल्याला या ठिकाणी दिसतोय. त्याचप्रमाणे हे डान्सिंग पोझिशन मध्ये एक प्रकारे पाय दुमडून या ठिकाणी एक स्त्री दिसते. त्याचप्रमाणे इथे एक पुरुष बसलेला आहे, कदाचित हातामध्ये तुतारी असावी. आणि त्याचप्रमाणे इथं जर पाहिलं तर एक राजा टाईप शिल्प दिसतंय, गळ्यामध्ये हार दिसतोय. त्याचप्रमाणे वरती छत्री सुद्धा दिसते आणि काही स्त्री शिल्प सुद्धा त्याच्या बाजूला आपल्याला दिसत आहेत. मित्रांनो, हे शिल्प नक्की कशाचं आहे हे तर इथं ना कोणता शिलालेख आहे त्याच्यावरून आपण सांगू शकत नाही, परंतु या शिल्पामध्ये काय काय दिसतंय तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे बाजूला सुद्धा एक शिल्प आपल्याला दिसतंय. तर यक्ष टाईप एक प्रतिमा या ठिकाणी कोरलेली आहे. त्याचप्रमाणे 4 घोड्यांचा रथ आपल्याला या ठिकाणी दिसतोय. त्याचप्रमाणे इथे रथाचं चाक दिसतंय, रथामध्ये बसलेला राजा दिसतोय, राणी दिसते, त्यानंतर चौकीधारी सेवक दिसत आहेत, आणि रथाच्या पुढे मागे दोन्ही बाजूंना इकडे एक घोडेस्वार दिसतोय आणि पाठीमागे सुद्धा एक घोडेस्वार आपल्याला पाहायला मिळतोय. तर असं हे भाज्या लेणीवरील शिल्प.